श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अचानक काही बदल घडतील का? तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल का? एखादी महत्त्वाची बातमी तुमचा मूड बदलून टाकेल का? आर्थिक निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील का? आणि नात्यांमध्ये तुम्हाला अपेक्षित साथ मिळेल का? या आठवड्यात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल का? कुटुंब आणि करिअर यामध्ये समतोल साधता येईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का की खर्च वाढेल? नातेसंबंध अधिक घट्ट होतील की काही गोष्टी मनाला लागतील? चला जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही स्तरांवर बदल घडवणारा ठरणार आहे. काही प्रसंग तुम्हाला आतून विचार करायला भाग पाडतील तर काही ठिकाणी अचानक आनंदाचे क्षण मिळतील. तुमची संवेदनशीलता आणि कुटुंबाबद्दलची जिव्हाळा या काळात अधिक जाणवेल. तुमच्यासमोर काही महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात, त्यामुळे शांतपणे आणि विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडे उतार-चढाव अनुभवायला मिळू शकतात. काही कामे अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील, ज्यामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पण घाबरू नका, तुमची चिकाटी आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्गावर ठेवेल. तुमच्या कामात सर्जनशीलता दिसून येईल. तुम्ही वेगळ्या पद्धतीने समस्यांचे निराकरण करू शकाल, ज्यामुळे वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंचा विचार करा. जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत ठेवणे फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घराशी संबंधित किंवा कुटुंबासाठी काही खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट बनवून खर्च करणे फायदेशीर ठरेल. जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये भावना अधिक प्रबळ राहतील. तुम्ही आपल्या जोडीदाराबद्दल अधिक संवेदनशील आणि काळजीवाहू राहाल. जोडीदारासोबत काही खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. मात्र काही वेळा भावनिक प्रतिक्रियांमुळे छोट्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधणे गरजेचे आहे. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा एखाद्या खास व्यक्तीशी भेट घडवून आणू शकतो. कुटुंबात प्रेम आणि सहकार्य वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन खूप संवेदनशील राहील. छोट्या गोष्टींचाही तुमच्यावर खोल परिणाम होऊ शकतो. तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान, प्रार्थना किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यास मन शांत राहील. काही वेळा जुन्या आठवणींमुळे मन अस्वस्थ होऊ शकते, पण त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा सुखद आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मात्र काही वेळा तुमच्या भावनांमुळे वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम राखणे गरजेचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण ठीक राहील, पण मानसिक ताण जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आणि आहारावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जड अन्न टाळा. योग, ध्यान किंवा चालणे यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही उपाय. सोमवारी शिवपूजा करा. पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाचा वापर करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. पाण्याशी संबंधित दान करा. एकूण कर्क राशीसाठी हा आठवडा भावनिक समतोल राखण्याचा आणि संयमाने पुढे जाण्याचा आहे. करिअरमध्ये थोडे उतार चढाव येतील, पण मेहनतीमुळे यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. नातेसंबंधात प्रेम आणि जवळीक वाढेल, मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी मानसिक शांतता महत्त्वाची ठरेल. करिअरमध्ये काही अडथळे येऊ शकतात, पण तुमची चिकाटी आणि संयम तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील. हळूहळू प्रगती होईल, त्यामुळे घाई करण्याची गरज नाही. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण अनपेक्षित खर्च वाढू शकतात, त्यामुळे योग्य नियोजन महत्त्वाचे ठरेल. शांत संवाद केल्यास गैरसमज टाळता येतील आणि नात्यांमध्ये अधिक गोडवा येईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण टाळणे महत्त्वाचे आहे. स्वतःसाठी वेळ काढून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि कुटुंबाचा आधार यामुळे हा आठवडा तुम्हाला स्थैर्य, शिकवण आणि समाधान देणारा ठरेल. धन्यवाद.